एक गोष्ट सांगू. आटपाट नगरात गेल्या 2 वर्षात 11 मृत्यू झालेत. ही गोष्ट आहे त्या 11 वर्षाच्या मुलीची, जी 5वीत शिकत होती. तिचंही एक छोटंसं जग होतं. शाळा होती, मित्रमैत्रिणी होते, आईबाबा होते आणि बाकीच्या लहान मुलांसारखेच तिचेही काही स्वप्न होते. 12 ऑगस्ट 2025चा तो दिवस. तिच्या आईसोबत ॲक्टिवावरून ती गणपती पाहायसाठी म्हणून घरून निघाली होती. एक साधं काम, साधा दिवस, पण एक सिमेंट मिक्सचरच्या धडकेने ती मुलगी घटनास्थळीच गेली. एका आईवडिलाने आपली मुलगी गमावली. मित्रमैत्रिणींमधली एक मैत्रीण कमी झाली. शाळेतला एक बाग त्या दिवशी रिकामा झाला. आई, मी घरी येते ग म्हणणारी एक मुलगी कधीही घरी आली नाही. पण गोष्ट इथे संपत नाही. आम्ही काय केलं आहे? सोसायट्यांच्या पुढे कॅन्डल मार्च काढल्यात, मोबाईलचे फ्लॅशलाईट लावलेत, राग व्यक्त केला, प्रशासनाला प्रश्न विचारलेत आणि आम्हाला वाटलं आता काहीतरी बदलणार. पण काय बदललं? त्यानंतर 2 वर्षात एकामागे एक 11 जीव गेलेत. त्यात 4 ते 5 लहान मुलं होती. 6 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष, 19 वर्ष. प्रत्युषानंतर पुन्हा एक मूल गमावलं, पुन्हा एक कुटुंब, पुन्हा एक श्रद्धांजली, पुन्हा एक कॅन्डल मार्च आणि पुन्हा काही प्रॉमिसेस आणि त्यानंतर पुन्हा तोच रस्ता आणि तीच शांतता. आता पुढे काय? I heard there is a lawful march on 6th of September to wake up these authorities. But don't say कि अरे संडे है, सैटरडे को तो I was क्लबिंग गया था यार, वीकेंड वर्किंग है, आई एम गोइंग फॉर अ ट्रेकिंग दॅट डे, आय डोंट हॅव अ टाईम फॉर दिस थिंग्स. बस एका दिवसासाठी हे एक्सक्युजेस पुरे झालेत. आवर किड्स अँड फॅमिली मेंबर्स लाईफ आर मोर प्रेशियस दॅन एनिथिंग. उद्देश एकच आहे, आम्हाला सुरक्षित रस्ते, सुरक्षित इन्फ्रास्ट्रक्चर हवं. इन्फ्रास्ट्रक्चर ही काही लक्झरी नाही, दिस इज अ बेसिक नेसेसिटी. मी जातोय, तुम्ही येणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी सांगणार नाही, पण तुम्ही ही रील जास्तीत जास्त त्या लोकांपर्यंत पोहोचवा जे 6 तारखेला ह्या प्रोटेस्टला जॉईन करणार आहेत. धन्यवाद.